नाना पटोलेंनंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून अनेक साऱ्या दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत होती. आपलं नाव कुठेही चर्चेत नव्हतं आणि अचानक मला वाटतं काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाने आपलं नाव जसंच जाहीर केलं, अशा कोणत्या गोष्टी आपण कबूल केल्या किंवा सांगितल्या की जेणेकरून ज्याच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी ही जबाबदारी आपल्याला दिली? मी सगळे सांगितलं आणि कबूल केलं आणि मी काही खूप लॉबिंग करून वगैरे हे पद मिळवलंय असं अजिबात ते आउट ऑफ ऑर्डिनरी वाटतं ना, की म्हणजे एवढे दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत होती, आपलं नाव चर्चेत नव्हतं. ते दिग्गज जे नेते होते यांना देखील संधी मिळाली असती ते अत्यंत चांगलेच नेतृत्व त्यांचं होतं. मलाही करत असताना मी आपण जे दिग्गज नेते म्हणतात मी सर्वांचा नामोल्लेख त्या ठिकाणी केला की हे चांगले नाव आहेत आणि माझ्यापेक्षा चांगलं काम करू शकतील. त्यामुळे माझी काही त्यांच्याशी कुठल्याच प्रकारची स्पर्धा नव्हती, नाही आणि राहणारे नाही. त्यामुळे त्यांचं जे मोठेपण आहे ते अबाधित आहे, ते मला मान्य आहे. मला माहिती स्पर्धा नसली तरी आता सर्वात मोठी जबाबदारी तर तुमच्यावर आहे. नाही मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की काँग्रेसनी असे जर काही ग्रासरूटचे कार्यकर्ते असे आणले, शोधून आणले किंवा चर्चेत नसलेलं नाव पुढे आलं तर ते एकदम आश्चर्य प्रवर्गात जात. आणि भारतीय जनता पक्षाने मात्र असं जर एखादं नाव आणलं तो त्यांचा मास्टर स्ट्रोक ठरतो. हा काँग्रेसवरचा तो असणारा अन्याय आहे. याची तक्रार मला मात्र या परीक्षेच्या निमित्तानं आपल्याला नोंदवायची वाटते.